आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सर संगे सकाळ कार्यक्रम सर्व मी स्वागत करत आहे. देवाचा भय मानणारा काय आशीर्वाद आहे हे आपण पाहत आहे. उत्पत्ती 42:18 मध्ये युसुफ नावाचा एक मनुष्य म्हणतो, मी देवाचा भय मानणारा, भय बाळगणारा मनुष्य आहे. त्याच्या जीवनात तो मिस्री देशामध्ये एक मालकाच्या घरी कामाला होता. आणि युसुफ पुष्कळ एकदम सुंदर जवान होता. आणि त्या मालकाच्या बायकोने जेव्हा डोळे मारले आणि म्हणायला लागले, अरे घरी कोण नाही रे, चला आपण आनंदाने राहूया. तेव्हा युसुफ काय म्हटलं माहितीये का? उत्पत्ती 39:9 मध्ये म्हणतो, या घरामध्ये माझ्यापेक्षा मोठा कोण नाहीये. माझ्या मालकाने सर्व काही माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. तू मालकाची बायको आहे म्हणून तू फक्त माझ्यापासून दूर आहे, पण मी तुला स्पर्श करणार नाही, कारण मी देवाच्या विरुद्ध एवढं मोठं पाप करणार नाही. अरे घरामध्ये कोण नाही, पाहणारा कोण नाही, आम्हाला रोखणारा कोण नाही, चल ना आपण पाप करूया ना. म्हणतो नाही, देवाचे भय मानायचंय. देव बापा सर्वीकडे आहे आणि त्याचे डोळं संपूर्ण जगामध्ये फिरत आहे. दुसरा इतिहास 16:9 मध्ये परमेश्वराचे डोळे सर्व पृथ्वीवर हिंडत आहे, फिरत आहे, सर्वांना पाहत आहे. माझे प्रिय बंधू बहिणींनो, असलं देवाची भीती तुमच्या मनामध्ये आहे का? असं युसुफ आता घरामध्ये सर्वपेक्षा मोठा नोकर आहे, सगळ्यापेक्षा मोठा आहे, तरी मी मोठा असेल पण मी खोटा नाही. मोठा असाल तुम्ही तर खोटं बनू नका. आज जगात मोठं म्हणणाऱ्या माणसांच्या किती मनामध्ये खोटा आहे, पण या खोटा पण काढून टाका, कारण देवाला खोटं पण आवडत नाही. खरं देव आहे तो जिवंत देव आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी जीव दिलेला, वधस्तंभावर जीव दिला आणि जिवंत उठला, आज पण जिवंत आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याचा भय माना आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या पाप असू दे, गुन्हा असू दे, चुकी असू दे, येशू प्रभूकडे माफी मागा. तो सर्व तुमच्या गुन्हा माफी करेल आणि त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला शुद्ध करेल. तुमच्या जीवनात खरं आराम आणि आशीर्वाद भेटेल. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद. युसुफासारखं मी परमेश्वराचा भय मानतो, भय बाळगतो असं म्हणणारा, पापापासून दूर व्हायला पाहिजे प्रभू. तर मला पाहणारा कोण आहे, मला सांगणारा कोण आहे, मी कोणाचं ऐकणार नाही, मी मोठा माणूस आहे असं म्हणून खोटं राहायचं नाही प्रभू. खोटं जीवन नको प्रभू राजा. आता पण आपलं खोटं पण आपल्या जीवनात सगळं चुकी तुझ्याकडे कबूल करत आहे. प्रत्येकानं तो क्षमा कर आणि येशूच्या रक्ताने त्यांच्या जीवनाला, मनाला धुवून टाक, शुद्ध कर आणि देवाच्या आशीर्वाद त्यांना भेटू दे प्रभू. एक पवित्र जीवन भेटू दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.